धुळे पोलीस दल, भरोसा सेल, दामिनी पथक व नवोदय युवा युवती मंचतर्फे युवा दिन साजरा। याबाबत अधिक वृत्त असे की धुळे पोलीस अधीक्षक कार्यालय मंथन हॉल या ठिकाणी आज दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंतीनिमित्त जागतिक युवा दिवस या ठिकाणी साजरा करण्यात आला। यावेळेस कार्यक्रमाच्या सुरुवातीला पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्या हस्ते या ठिकाणी राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी विद्यार्थी, शिक्षक प्रतिनिधी यांनी देखील या ठिकाणी मनोगत व्यक्त केले। MSW कॉलेजच्या विद्यार्थिनींनी पथनाट्य सादर केले तर त्याला उत्तम असा प्रतिसाद या ठिकाणी विद्यार्थ्यांनी दिला। तर कार्यक्रमाचे आयोजन दामिनी पथकाच्या API मीना तडवी, अमित बडगोजर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। तर यावेळेस मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग उपस्थित होता। तर येत्या काळात विद्यार्थ्यांनी शिक्षणाला वाव देत मोबाईल पासून दूर राहावे असे आव्हान या ठिकाणी दामिनी पथकाचे API मीना तडवी यांनी विद्यार्थ्यांना आव्हान केले व गरज भासल्यास गरजेपुरताच मोबाईलचा वापर करावा असे देखील त्यांनी सांगितले। तर त्याचबरोबर कोणत्याही प्रकारच्या मुलींना अडचणी आल्यास दामिनी पथकाशी संपर्क साधावा असे आवाहन देखील यावेळेस करण्यात आले। जागतिक युवा दिनाच्या माध्यमातून मी तुम्हा सर्व युवकांचे हार्दिक स्वागत करतो। पोलीस दल, धुळे जिल्हा पोलीस दल, भरोसा सेल, दामिनी पथक आणि नवोदय युवा युवती मंचच्या माध्यमातून आज जागतिक युवा दिनाचे औचित्य साधून तसेच राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंतीचे औचित्य साधून धुळे SP ऑफिस येथील मंथन हॉलमध्ये आज युवा दिनाचे आयोजन करण्यात आलेलं आहे। आजच्या कार्यक्रमासाठी आपल्या युवकांना जे मार्गदर्शन लाभणार आहे ते API श्रीमती मीना तडवी मॅडम जे आहेत, दामिनी पथक जे सांभाळतात आणि ज्यांना सामाजिक कार्याची सुद्धा आवड आहे, ह्या मॅडम आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहे। तर उपस्थित सर्व शाळा कॉलेजचे विद्यार्थी आणि शिक्षक जे प्रतिनिधी आलेले आहेत त्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आणि मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मॅडम जे तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत तुम्ही ऐकावं आणि त्याचं अनुकरण करावं। मेंटल हॉस्पिटलला जागा पुरणार नाही। काय सांगितलं मी? मेंटल हॉस्पिटलला जागा पुरणार नाही, कॉट मिळणार नाही। एवढे भयानक सगळ्यांना माहिती मोबाईलचे दुष्परिणाम। जर आपण वरच्या पॉकेटमध्ये ठेवला, लेफ्ट साईडला, जेंट्सला लेफ्ट साईडला पॉकेट असतं बरोबर, तर तिथे जर ठेवला, इकडे आपल्या लेफ्ट साईडला काय असतं? हार्ट असतं। हार्टवर परिणाम होतो आणि आता 2 वर्षात किंवा 5 वर्षापूर्वीपासून जास्तीत जास्त हार्ट अटॅक कुणाला आलेले आहेत? कुणाला आलेले आहेत? लेडीजला आलेत? नाही, जेंट्स लोकांना आलेले आहेत। आणि लेडीज तर मोबाईल वापरतात पण त्यांची पर्स असते बरोबर। काही मुली मोबाईल जीन्स वापरतात, कुठे ठेवतात मोबाईल? जीन्सच्या पॉकेटमध्ये बरोबर। मग आपल्या लेफ्ट साईडला जरी ठेवला किंवा राईट साईडला जरी ठेवला तर आपल्या बॉडीपासून जवळच आहे मोबाईल बरोबर। तर मोबाईलमुळे जो अवयव मोबाईलच्या संपर्कात आला तो मोबाईल आपला निकामी होणार आहे। पुढे तुम्हाला 5 वर्षात मी सांगितलेलं आठवेल, आपण रात्री झोपताना खूप महत्वाचा असतो मोबाईल बरोबर। रात्री झोपताना सकाळी जायचंय, अलार्म लावतो आणि आपल्या अगदी डोक्याजवळ 1 फूट अंतरावर ठेवतो किंवा जवळच ठेवतो। त्याच्यामुळे काय होईल? आपल्या मेंदूच्या नसा खूप काम करतील। असं काही आहे का? डॅमेज होतील। म्हणून मेंटल हेल्थ खूप गरजेची आहे। आणि आपण युवा आहोत तर व्यायाम करतं का कोण? दामिनी पथक आणि नवोदय युवा युवती मंच आयोजित हॅलो आजच्या युवा दिनाच्या कार्यक्रमाला तसेच आपल्या राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्ताने उपस्थित सर्व विद्यार्थी, शिक्षक वर्ग यांचे मी आभार मानतो। आजच्या कार्यक्रमाची प्रेरणा मला अशी मिळाली की धुळे येथे पोलीस दलात नोकरी करताना सुद्धा सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या श्रीमती आमच्या मीना मॅडम आहेत,
त्यांच्या आदर्श घेऊन आम्ही त्यांचं जे कार्य आहे ते अधिक सोपं व्हावं यासाठी आम्ही ह्या कार्यक्रमाचं आयोजित केलं. आपण जे बघितलं पथनाट्याच्या माध्यमातून की आंबेडकर जे कॉलेजच्या माध्यमातून जे विद्यार्थ्यांनी छेडछाणी कॉलेजच्या विद्यार्थिनींना होते किंवा हुंडाबळी असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून सायबर क्राईम असेल, ड्रिंक अँड ड्राईव्ह असेल, जातीवादी दंगल असेल, तर हे जे पथनाट्य जे यांनी सादर केलं, तर आज आपल्या बाजूला ज्या मॅडम आहेत किंवा आपण ज्यांना आयडियल पर्सन मानतो ते पोलीस डिपार्टमेंटचे सगळे IPS ऑफिसर, ते दिवस रात्र जे कार्य करतात ना, ते कार्य तुम्हाला विद्यार्थ्यांना सोपं करायचंय. तर मला आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला उपस्थित सगळे युवक आणि युवतींना एकच संदेश द्यायचा आहे की तुम्ही जो ड्रामा बघितला त्याला फक्त मनोरंजन म्हणून घेऊ नका. फर्स्ट छेडखानी, इथं मुलं मुली दोघी आहेत, मला दोघांना विनंती आहे की प्लीज, मी मॅडमांचं काम थोडं सोपं करतो, की प्लीज कॉलेज, घर आणि आपलं कोचिंग क्लासेस एवढ्या जे मर्यादा आहे तेवढ्या पुरताच तुम्ही बाहेर फिरा. जर तुम्ही विनाकारण फिरलेस तर तुमची छेडछाणी होणार आहे. मुलींनाही मला विनंती आहे की गैरसमज करू नका. तुम्ही जर म्हणजे आता भरपूर मुली असतात, मॅडमांचं आमचं डिस्कस झालं की तुका दोघांकडनं होता, तर तुम्ही जर आपला टाइम वेस्ट नाही केला आणि आपल्या एज्युकेशन पुरता जर दिला तर छेडखानीचे प्रकार हे थांबायला पाहिजे. मुलांनाही विनंती की आपल्या घरामध्ये पण एक आपली सिस्टर असते, आई असते, तर तुम्ही अशा चुका करू नका. सेकंड, हुंडाबळी. हुंडाबळी आज आपण बघतो की हुंडा, आई वडिलांना पण तुम्ही सांगू शकता ना की आम्हाला काही घ्यायचं नाही, मुलगी भट्टी तेवढीच खूप आहे म्हणून तुम्ही हुंडा घेऊ नका. हे बघा, छेडछाणी थांबवणं युवकांच्या हातामध्ये आहे. हुंडा न घेणं आई वडिलांना समजवणं आणि तुम्ही न घेता आदर्श नवरा म्हणा, म्हणजे तुम्ही आदर्श पुरुष पण बनणार, म्हणून हुंडा तुम्ही घेऊ नका, हे पण युवकांच्या हातामध्ये आहे. थर्ड, सोशल मीडिया. सोशल मीडिया वापरा, चांगल्या गोष्टीसाठी वापरा, खूप वापरा पण चांगल्या गोष्टीसाठी वापरा, त्याचा चुकीचा उपयोग करू नका. गरज नसताना आपण UPच्या मुलीला ओळखत नाही, धुळ्याच्या दुसऱ्या मुलीला ओळखत नाही, आपण रिक्वेस्ट पाठवतो किंवा बरंचदा आपण एक मेसेज आला चुकीचा तो व्हायरल करतो, अशा चुकीची कामं करू नका. बरोबर, त्रास तुम्हाला होणार आहे. सेकंड, सायबर क्राईमच्या माध्यमातून आपण बघतो ज्या काही चुकीच्या गोष्टी घडतात त्या खरंच करू नका. माझं फेसबुक अकाउंट जर बघितलं मॅडम, माझं फेसबुक अकाउंट बघा, मला 5,000 फ्रेंड आहेत, पण त्यातनं मी तुम्हाला गॅरंटी देतो की मला 4,800 ओळखतात आणि मी त्यांना ओळखतो. एकही विनाकारण फ्रेंड असा नाहीये की ज्याला मी ओळखत नाही तो मला ओळखत नाही. मी जर काही पोस्ट टाकली असेल तर ती 99.95% चांगलीच आहे. आजच्या क्रमात जो फंक्शन आहे, कार्यक्रम, त्याची मी टाकेल, काही शुभेच्छा असतील त्या टाकेल, पण विनाकारण पोस्ट मी टाकलेली नाहीये. कारण मला असं वाटतं की मला भेटण्याच्या अगोदर माझं फेसबुक जर कोणी बघेल किंवा माझी रिक्वेस्ट जर कोणी बघेल तर ती लगेच असंच करायला पाहिजे की हा चांगला पोरगा आहे, चांगला व्यक्ती आहे, की असंच करावी. नाहीतर काहीतरी भलतंच टाकलेलं असतं तर त्याच्यावरून तुमच्या फेसबुक अकाउंटवरून पण तुमची पर्सनॅलिटी, तुमची इम्प्रेशन हे लगेच कळतं. मॅडम बरोबर आहे? ओके. आजही मला असं का वाटतंय की मी ह्या मॅडमांना सहकार्य करावं, कारण त्यांनी जे मला कमी वेळात गाईड केलं, सहकार्य केलं, की जे इम्प्रेशन त्यांचं माझ्यावर पडलेलं आहे, दॅट इज व्हेरी फंटास्टिक. त्याच्यामुळे वाटतं की मॅडम पण सिंगम आहेत, सिंगम सारखे आहेत. म्हणून कार्यक्रम संपायच्या अगोदर सगळ्यांनी उठून मॅडमांना एक सल्यूट तरी करावा, कारण त्या आजारी असताना सुद्धा त्यांनी तुमच्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आज धुळे जिल्हा पोलीस दल व नवोदय युवा मंच धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच आमचे धुळे जिल्हा पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धुळे सर, ऋषिकेश रेड्डी सर आणि आमचे होम डीवायएसपी धनंजय पाटील सर यांच्या मार्गदर्शनाने आजचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. विविध कॉलेजेस व नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी तसेच शिक्षक उपस्थित होते. आजच्या कार्यक्रमात युवा वर्गाला आज जे आम्ही मार्गदर्शन केलं की आपण जयंती साजरी करतो, पण त्या जयंती साजरी करण्याचा म्हणजे एक उद्देश पाहिजे किंवा फक्त जयंती साजरी करायची का, तर त्या महापुरुषांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद जे महान पुरुष होऊन गेले, त्यांचे विचार आपण आत्मसात केले तरच आपली जयंती साजरी करण्याचा उपयोग आहे. आजच्या युवा पिढीला धुळे जिल्हा पोलीस दल व नवोदय युवा मंच यांच्या माध्यमातून आजच्या पिढीला समाजकार्य महाविद्यालय मोराणे यांनी पथनाट्य सादर केले. पथनाट्यातून छेडखानी, कौटुंबिक हिंसाचार
सायबर फ्रॉड याबाबत संदेश दिला. धन्यवाद.